श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, तुमचं माझ्या जोसास कुकिंग या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजणी? कसं तुमचं नक्की सांगा बरं का. सो आजची रेसिपी आहे मस्त टिफिनसाठी बनणारी मेथीची भाजी, भरपूर लसूण घातलेली आणि पौष्टिक देखील. सो बघा, चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि मस्त टिफिन पण भरला शेवटी आणि बघूया. बघा चला या व्हिडिओला आपण साहित्याने कृतीपासून सुरुवात करूया. सो साहित्यामध्ये आपण छान मेथी धुवून घेतलेली आहे. रात्री छान धुवून आपण छान सुकून वाळून भरून ठेवलेली होती. त्याच्यानंतर आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. भरपूर मिरची आणि कढीपत्ता लागेल तर आणि तुम्ही चला आता आपण कृतीकडे बघूया. आपण छान कढई घेतली, त्याच्यात तेल घातलेलं आहे आणि फोडणीची तयारी. सो आपण त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे, हिंग घातलेलं आहे, मिरच्या घातलेल्या आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया लसणाच्या पाकळ्या. हो, मी भरपूर लसूण घातलेला आहे कारण की आम्हाला आवडतं लसूण. बघा अशा पद्धतीने मेथीच्या भाजीला तो खूप छान वाटतो. बस आपल्याला ही काळजी घ्यायची की जी फोडणी ती जळायला नको, पटापटा करायचे. बघा लसूण आपला सोनेरी झालेला आहे. लगेच आपण हळद घातलेली आहे, थोडी आपण मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण ती जी धुवून चिरून घेतलेली मेथी होती ती आपण छान त्याच्यामध्ये घालूया. बघा अशा पद्धतीने. आणि बघा मी कढीपत्ता टाकायला विसरली होती तर थोडा टाकला मी. बरं ठीक आहे, काही नाही. बघा अशा पद्धतीने ही एक पावभर मेथी होती, पण ही भाजी कशी चिमून जाते, थोडी होते. सो अशा पद्धतीने. आणि ही कशी टिफिनसाठी बरोबर आहे म्हणून बघा अशा पद्धतीने. बघा छान हिरवी भाजी आहे आणि छान आपण याला व्यवस्थित आपण याला परतून घेणार. भाजीला परतताच ती खूप छोटी, लगेच 5 मिनिटात होणारी भाजी आहे. जास्त नाही शिजवलं मेथीला तरी चालेल. बघा अशा पद्धतीने. आणि पौष्टिक तर आहेच आहे, टिफिनसाठी तर तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता. बघा अशा पद्धतीने. आणि छान आपण तिला परतून घेऊया. कमी आचेवरच आहे गॅस. आणि बघा मस्त छान परतून घेऊया. आणि बघा मी सांगते मेथी ना ही खूप गुणकारी आहे. मेथी आपण वरून पण टाकतो, कसुरी मेथी वगैरे. आणि असं असेल ना तर म्हणजे ज्या भुसावळला ना अशा मेथीचं पाणी देतात प्यायला, ज्या प्रेग्नंट किंवा गरोदर बायका असते किंवा प्रेग्नन्सी झालेली असते त्यांना असं छान मेथीचं पाणी देतात सूप म्हणून. आणि सूप म्हणून, कारण ते पौष्टिक असतं आणि मी पण पिलंच होतं. बघा अशा पद्धतीने आपली ही मेथीची भाजी झालेली आहे. आपण तिला 2 ते 3 मिनटं वाफ येऊ देऊया आणि मग त्याच्यामध्ये ॲड करूया थोडं पाणी. आणि मी पण ते काय पाणी पिलेलं होतं आणि माझ्या डब्यामध्ये पाणी राहतं, सांडूगड होत नाही कारण मी एक एक्स्ट्रा बॅग कॅरी करते. तर मस्त मी डब्यामध्ये पण पाणी घेऊन गेलेली होती. सो बघा अशा पद्धतीने आपण 2 ते 3 मिनटं वाफ दिलेली आणि आपली भाजी मस्त अशी झालेली आहे. आणि झाली आहे भाजी, झाली आहे. बस आपण थोडं पाणी टाकून त्या पाण्याला आपण त्याचं सूप बनवू शकतो. म्हणजे जो मेथीचा अर्क आहे तो पाण्यामध्ये पडेल. आणि पाणी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला आरोग्यासाठी. बघा अशा पद्धतीने मी थोडं ते जे वाफेचं भांडं होतं त्याच्यातलंच पाणी घातलं आणि त्याच्यानंतर थोडंच पाणी घातलेलं आहे मी. पण ज्या गोष्ट करते ना मी गरोदर बाईंसाठी त्यांनी पुष्कळ पाणी घातलं आणि असं पिलं तरी चालेल, भातासोबत किंवा पोळीसोबत खाल्ली तरी चालेल. आणि बघा मी थोडंच घातलेलं आहे. आणि जर तुम्हाला वाटतं तर तुम्ही 1 किंवा 2 घालू शकता, बस चिमूटभरच. आणि फक्त ते उकळून घ्यायचं आहे, झटपट रेडी आहे, मस्त डब्याला भरायची. आणि बघा असं झालं, थोडंसं आपण पाणी उकळून पौष्टिक देखील आहे. आणि मस्त भाजी आणि मेथी आणि लसूण, वा मस्त कॉम्बिनेशनच इज अल्टिमेट आहे. आणि मेथी मलाई लसूण अशी पण भाजी असते, ती पण आपण ट्राय करूया. बघा अशा पद्धतीने आपली ही भाजी झालेली आहे. बघा मस्त रंग, हिरवी भाजी. मैत्रिणींनो भाज्या खाऊन घ्या कारण आता उन्हाळा सुरू होते, आपल्याला अशा ताज्या भाज्या भेटणार आहेत. बघा तुम्हाला तिकडे तवा पण दिसत असेल, आपले पोळी पण बनवत होते आणि टिफिन भाजी पोळी, दॅट्स इट, भरने का और चले जाने का. सो बघा आपली भाजी छान कमी आचेवर छान उकळत आहे आणि ही भाजी आपली मस्त अशी रेडी आहे. चला आता आपण मस्त डब्बा भरून घेऊया. तुम्हाला डब्याचा व्हिडिओ पण दाखवते. आणि चला, कशी वाटली मैत्रिणींनो मेथीच्या भाजीची रेसिपी? डब्यासाठी आहे की नाही परफेक्ट आणि पौष्टिक देखील. चला तुम्ही पण अशी ही रेसिपी अशा पद्धतीने करून बघा. मस्त डब्यामध्ये घेऊन जा, मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि चला आता या व्हिडिओचा इथेच करते. श्री स्वामी समर्थ.